मुंबईमधील मुलुंड येथे मिसेस इंडिया फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं आयोजन विशेष करून महिलांसाठी करण्यात आलं होतं। अमरावतीच्या मिसेस युनिव्हर्स किताब विनर तसेच इंटरनॅशनल थायलंड आयकॉन पुरस्कार विजेती ज्युरी अमरावतीच्या निलिमा देशमुख यांना या कार्यक्रमाकरिता ज्युरी म्हणून परीक्षकांच्या भूमिकेमध्ये बोलावण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये विविध वेशभूषा इंडो वेस्टर्न लुकमध्ये सर्व स्पर्धेमध्ये स्पर्धक सहभागी झाले होते। नागपूर, अमरावती, पुणे, मुंबई, यवतमाळ जिल्ह्यातील विविध स्पर्धक सहभागी झाले होते। सर्वांनी सुंदर रॅम्प वॉक केला आणि मुख्य परीक्षकाची भूमिका निलिमा देशमुख यांनी सांभाळली। यावेळी क्राइम पेट्रोलच्या ॲक्टर अदिती पाटील तसेच सारिका कंगराळकर, भावना अत्रे यांनी ऑर्गनायझर तर संजय जोशी यांनी देखील गीत गाऊन सर्वांची वाहवाह केली। आज मला ज्युरीचा मान इथे मुंबईमध्ये मिळाला, त्याच्याबद्दल मी धन्यवाद देते। आणि बरेच जणीचे प्रश्न इतके सुंदर होते आणि इतके सुंदर दिसत होते, तर मला अगदी मी कॉम्पिटिशनमध्ये प्रत्येक वेळेला गेली त्यावेळेचा मला क्षणाची आठवण येत आहे प्रत्येक ठिकाणी। तर खरंच परीक्षा म्हणजे एक परीक्षाच असतं। जेव्हा आपण नॅचरल आपण जेव्हा कुठे बिना स्पर्धेचं जातो तो भाव चेहऱ्यावरचे वेगळेच असतात आणि कॉम्पिटिशनमध्ये जात असताना चेहऱ्यावरचे भाव खरंच ट्रेस म्हणजे एक एक्झामच असते, काय होईल काय नाही आणि दडपण असते एक प्रकारचं। आणि ते सुंदर खरंच खूपसुरीत म्हणजे आज मला चान्स इथे मिळाला आणि मी सुंदर सुंदर सर्व मुलींना बघत आहे माझ्या वयाच्या, तर मला खूप छान वाटत आहे। आणि एक सुंदर उदाहरण दिलं की अंतर्मनातून, खरंच अंतर्मनातून बाह्य सौंदर्य ते आपल्याला जन्मता कसे मिळेल काय नाही, पण त्याला सुंदर कसं बनवता येईल अंतर्मनातून, म्हणजे अंतर्मनातून सुंदर असतं म्हणजे मी अंतर्मन कसं आहे तर समोरच्याची जाण, दुःखामध्ये समरस होणे, प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य देणे आणि गर्व न वाढणे, आपल्या अंतर म्हणजे खरोखर आपल्या आत्मीयतेने दुसऱ्यावर प्रेम करायला शिकणे आणि दुसऱ्यांना आपण अडचणीत असताना सहकार्य करणे, म्हणजे अनेक भाव आपण सुंदरतेत दडलेले आहे। नुसतं बाह्य सुंदर, नुसतं चेहऱ्याने सुंदर आणि आत पळायला तर आपल्या मनामध्ये कोणत्याच भावना नाही, तर मग ते सुंदरता नसू शकते। आणि मीच हेच उत्तर सुंदरतेचं दिलं, त्याच्यामुळेच मी हे सगळे जपत आली कॉलेजमध्ये सगळीकडे, म्हणूनच आज मी विनर झाली आणि बाहेरच्या देशात सुद्धा जाऊन आली। आणि मला खूप नवल वाटतं प्रत्येक सुंदरता म्हणजे ताजमहाल जसं सुंदरतेमध्ये आज 7व्या नंबरवर आहे, त्याप्रमाणे सुंदरता कुठे कुठे आहे, सुंदरता शोधली पाहिजे। गुलाबाच्या फुलामध्ये काट्याकडे बघितलं नसले पाहिजे, गुलाब कसा सुंदर आहे तसंच आहे। आपल्या काच खळग्यातून आपल्याला चिखल दिसतो, पण धावत्या पाण्याकडे प्रवाहाकडे बघितलं पाहिजे। धावती नदी आहे, कधीही आपला रस्ता कचरा वाहून येतो बाजूला टाकते आणि स्वच्छ असते, त्याप्रकारे आपलं निर्मळ मन असलं पाहिजे। आकाशातल्या चंद्राप्रमाणे, ग्रहणातल्या चंद्राप्रमाणे नाही, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे सूर्यासारखा प्रकाश असावा जेणेकरून धरतीला सगळ्या तेजोमय करून टाकतो, उल्हासित करतो आणि आपल्या रस्त्यावरची झाडी झुडपी जे सगळं तेजोमय करून टाकतो, तसा लख लख प्रकाश सगळ्या जीवनात असला पाहिजे। नक्कीच आपण तेजस्वी होऊ, दुसऱ्यावर प्रेम करायला शिकू, जीवनात काहीतरी करण्याचं शिकू। कारण मी याही वयामध्ये अमरावती विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे, मी MA म्युझिक मध्ये केलेलं आहे, मी संगीत विशारद आहे, मी गायिका आहे, मी मिसेस युनिव्हर्स आहे, मिसेस इंडिया आहे, मिसेस महाराष्ट्र आहे, मिसेस विदर्भ आहे, तसेच मी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, तसेच मी रिसर्च 4 पेपर केलेले आहे, 2 पेपर माझे पब्लिश झालेले आहे। सिनेगीतावर रागावर आधारित मी गाण्याचं 2,500-3 हजार गाण्याचं रिसर्च पेपर केलं कॉलेजमध्ये, आता देखील आहे आणि त्याच्यामुळे टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझी नोंद झालेली आहे। मला याही वयामध्ये शिक्षणाचं खूप आवड आहे। मी योगामध्ये सुद्धा MA झालेली आहे, मराठीत MA झालेली, काउन्सिलिंग आणि सायकोथेरपी आणि डॉक्टरेट करण्याचा मानस आहे। तसेच मी एका फील्ड मध्ये सुद्धा काम केलेलं आहे, मिसेस युनिव्हर्स किताब जिंकला आणि आता दुबईला सुद्धा जात आहे। बघा, नवीन नवीन शिकण्याचा माझा प्रयास असतो, माणसाचे पाय नाही चालणार, थकून जाईल, पण मी तरुण आहे, अगदी तरुण आहे। थँक्यू व्हेरी मच। या प्रकारे कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला। यावेळी बरेच TV सिरियल ॲक्टर, मॉडेल्स, गायक, कलाकार सर्वांनी आपली उपस्थिती दर्शविली होती। तसेच कथ्थकच्या नृत्यांगना यांनी देखील नृत्य सादर करून या कार्यक्रमामध्ये वेगळी रंगत आणली। कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना
हे गीत गाऊन संजय जोशी यांनी केली. प्रीती मोडक यांनी यावेळी सुंदर नृत्य सादर केलं. ॲक्टर अदिती पाटील तसेच न्यूज रिपोर्टर वैशाली ठक्कर यावेळी विशेषत्वे करून हजर होत्या.
कृष्णा लोटे, विदर्भ न्यूज, मुंबई।